खासदार नवनीत राणा आपला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहेत. जात प्रमाणपत्र जे आहे ते त्यांना मोठा दिलासा. आपल्या सोबत खासदार नवनीत राणा आहेत. बाबी काय सांगणार? मोठा जे संघर्ष महिलांना जन्मापासून ज्यांच्या वाटेला आलेला आहे ते संघर्ष मी गेल्या 12-13 वर्षापासून एक सैनिकाची मुलगीनी या क्षेत्रामध्ये आल्यानंतर भोगले. किती लोकांना महिलांना कसं दाबायचं तर सगळ्यात सोपा मार्ग आहे चरित्रावर बोला, तिच्यावर अन्याय करा आणि कुठे महिला खचून जाईल. आणि ते आज छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे जी महिला जे रक्त आज त्या निर्णयाचा विजय झालेला आहे. सुप्रीम कोर्टचा मी मनापासून अभिनंदन धन्यवाद करते की एक खरी लढाईला त्यांनी खरं एक मार्ग दिला. त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टच्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. विरोधकांनी टीका केली. माझे जिल्ह्यातले जेवढे लोकांना वाटते की त्यांचे मतदारसंघाची सून परत एकदा 2024 मध्ये निवडून आली पाहिजे, ज्या पोटतिडकीनी, ज्या तडमडीनी, ज्या इमानदारीने या क्षेत्रासाठी मी काम केलं, आज ही त्याची भरपाई आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढेही लोक एक महिलावर पातळी सोडून बोलतात ते त्यांचं उत्तर आज त्यांनी दिलेलं आहे माझ्या अमरावतीकरांनी. विरोधकांना काय सांग? नक्कीच तर आपण बघू शकतो ह्या त्या खासदार नवनीत राणा मोठ्या प्रमाणावर जे आहे ते आज नामांकन अर्ज दाखल केलं जाणार आहेत. ज्या पद्धतीनं त्यांच्या बाजूने निकाल लागला त्यानंतरची पहिली प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी TV9 ला दिली. कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.